मित्रांनो, गणितातील मोठे-मोठे कंस आणि कॅल्क्युलेशन पाहून तुमची पण गडबड होते का? चला तर आपण शिकूयात BODMAS. नमस्कार, मी आहे नितीन आणि तुम्ही पाहताय ब्लॅकबोर्ड मॅथ मराठी. BODMAS हा नियम आपल्याला गणितातील कोणती क्रिया कोणत्या क्रमाने करायची हे शिकवतो. बी बी म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे कंस. तर कंसाचे पण 3 प्रकार असतात. पहिला चौकोनी कंस, दुसरा आहे महिरपी कंस आणि तिसरा आहे गोलाकार. हो, ऑर्डर म्हणजे काय? तर घातांक, वर्ग इत्यादी. डिव्हिजन म्हणजे काय? भागाकार. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ॲडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. तर BODMAS हा नियम आपल्याला शिकवतो, की गणितातील या ज्या क्रिया आहेत त्या कोणत्या क्रमाने करायच्या. चला तर काही अ, उदाहरणांच्या सहाय्यानं आपण हे समजून घेऊ. आता बघा, पहिलं गणित दिलंय आपल्याला 6/2 कंसात 1 अधिक 2 बरोबर किती? तर BODMAS नियमाप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा हा कंस सोडून घ्यायला लागेल. मग 6/2. आता ह्या कंसाचा अर्थ आहे गुणिले 1 अधिक 2 3. आता इथं भागाकार आणि गुणाकार आहे. याच्यात अगोदर काय करायला लागेल? तर भागाकार करायला लागेल. मग 6/2 किती आले? 3. 3 गुणिले 3. उत्तर किती आलं आपलं? 9. आता हे बघा दुसरं गणित दिलंय. इथं तर खूप मोठे-मोठे कंस दिलेले आहेत. तिन्ही टाइपचे कंस दिलेले आहेत. मग आता आपण कोणता कंस अगोदर सोडवायचा? तर आपल्याला अगोदर हा एक कंस गोल सोडवायला लागेल आणि हा एक गोलाकार कंस सोडवायला लागेल. मग सोडून घेऊ आपण कंसात. तर ह्या छोट्या कंसात 50. इथं 10 गुणिले 4 दिले, है ना? वजा 40 अधिक हा महिरपी कंस तसाच 5 गुणिले आता हा कंस 3 आणि 2 5. छोटा कंस सुटला. बाकीचं आहे तसंच लिहून घेऊ आपण. मग आता परत हे 2 कंस अगोदर सोडून घ्यायचे. बरोबर. चौकोनी कंसात 50 वजा 40 किती आले? 10 अधिक 5 गुणिले 5 25 कंस पूर्ण आणि हे भागिले 5 तसंच आपण लिहून घेऊ. आता कंसात 10 अधिक 25 किती आलं? 35 भागिले 5. उत्तर किती आलं आपलं? 7. आता बघा इथं आणखी एक गणित दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायला लागेल? इथं इथं पण तिन्ही प्रकारचे कंस दिलेले आहेत. आपल्याला अगोदर गोलाकार कंस सोडवायला लागेल. मग आपण काय करू? बाकीचं गणित जसं आहे तसंच लिहून घेऊ. आता बघा 10 वजा 2 गुणिले 3. आता याच्यात अगोदर आपल्याला काय करायला लागेल? गुणाकार करायला लागेल. है ना? मग कंसात 10 वजा 6 कंस पूर्ण, हा महिरपी कंस पूर्ण, हा चौकोनी कंस पूर्ण. आता इथं परत आपल्याला पहिल्यांदा हे सोडून घ्यायला लागेल. मग 120 भागिले चौकोनी कंसात 35 वजा महिरपी कंसात
20 वजा. आता 10 वजा 4, 10 वजा 6 किती आले? 4. आता हा महिरपी कंस पूर्ण, हा चौकोनी कंस पूर्ण. आता आपल्याला अगोदर हा सोडून घ्यायला लागेल. मग 120 भागिले कंसात 35 वजा 20 वजा 4 16. आता हा कंस अगोदर सोडून घेऊ आपण. मग 120 भागिले हे किती आलं? 19. आणि याचा जर भागाकार केला, किती येणार उत्तर? 6.31. आणखी आणखी 1-2 उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊ. आता बघा इथं एक गणित दिलंय. इथं पण 3 प्रकारचे कंस दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल? हा छोटा कंस सोडून घ्यायला लागेल गोलाकार. मग बाकीचं गणित जसंच्या तसं आपण लिहून घेऊ. 3 गुणिले महिरपी कंसात 20 वजा. आता बघा इथं गुणाकार आणि भागाकार आहे. आपल्याला सुरुवातीला काय करायला लागेल? भागाकार करायला लागेल. मग 3 ने 5 ला भाग लावला. किती आले? 5. आणि 5 गुणिले 2 10. म्हणजे हे काय करू आपण? 10 ॲज इट इज लिहून घेऊ. आणि कंस पूर्ण. मग पुढच्या स्टेपला 100 वजा कंसात 3 गुणिले आता 20 वजा 10 10. हा कंस पूर्ण. मग 100 वजा 30. उत्तर किती आलं आपलं? 70. आता हे बघा शेवटचं. आता इथं आपल्याला हा कंस अगोदर सोडवून घ्यायला लागेल. मग 125 वजा कंसात 4 गुणिले. आता बघा ह्या कंसात बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही क्रिया दिलेल्या आहेत. आपण काय करू अगोदर? 2 आणि 8 ची बेरीज करू. 8 आणि 2 10 वजा 3. उत्तर किती आलं? 7. मग 125 वजा 28. आपलं उत्तर किती येणार? 97. 97. तर मित्रांनो, मी सरावासाठी तुम्हाला काही उदाहरणं देत आहे. तर ही उदाहरणं तुम्ही सोडवा आणि याची उत्तरे कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.